आता बातमी आहे रायगड जिल्हा परिषदेतून। रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आलाय। भाजप आणि राष्ट्रवादी सदस्यांचा गोव्यातील एकत्रित बैठकीचा फोटो समोर आलाय। या बैठकीत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंसह भाजपचे राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, भाजपचे गटनेते वैकुंठ पाटील, आमदार रवी पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते सतीश धारप हे देखील दिसतात। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा असून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकूनही शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची शक्यता वर्तवली जाते। यावर शिवसेना नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूयात। जिल्हा परिषद निवडणूक पार पडली की आपापल्या पक्षाचे जे निवडून उमेदवार आहेत कॅम्पद्वारे सगळ्यांना एकत्र करण्याची त्यांची प्रोसिजर आहे। पण या जिल्ह्याने जनाधार आम्हाला दिलेला आहे, शिवसेनेला 21 आमचे मेंबर निवडून दिले आहेत आणि आशा आहे जरी कॅम्प लागले काही झालं तरी वरिष्ठ लेवलला या संदर्भातला योग्य निर्णय होईल आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कोर कमिटी सदस्य असतील, हे सगळे बसून योग्य निर्णय घेतील। आणि मला असं वाटतं जे समीकरण महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हा परिषद निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने 3 जिल्हा परिषदेमध्ये जे काय समीकरण उलटफेर करायचं आहे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करतील आणि त्याच्यामध्ये योग्य निर्णय देतील आणि मला असं वाटतं शिवसेनेचा अध्यक्ष नक्की बसेल। नाही ठीक आहे ना, काही त्यांना काळजी वाटत असेल त्यांच्या सदस्यांना की आम्ही त्यांचे सदस्य उचलू काय, जेव्हा असं असेल तेव्हा आम्ही एकतरी सदस्य कुठं हलवलं आहे का? त्यांनीच त्यांचे दोन्ही पक्षाचे सदस्य नेलेले आहेत, त्यामुळे बघू आपण पुढं काय होतंय ते।